नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. प्रेक्षकांनो, इथे एक कुरिअरवाला आलेला असतो आणि हा तोच कुरिअरवाला आहे ज्याला त्या नर्स आणि तिच्या नवऱ्याने पाठवलेलं असतं एक मेसेज घेऊन. तर इकडे पौर्णिमाला पुन्हा तो कुरिअरवाला बोलावतो तेव्हा ती खूपच जास्त चिडते आणि म्हणते, तू पुन्हा इथे काय करतोयस? काय घेऊन आलेस तू आता? तेव्हा तो म्हणतो, मॅडम असं काय करताय? मी तुमच्यासाठी कुरिअर घेऊन आलो आहे ना, चिठ्ठी घेऊन आलो आहे आणि लवकरात लवकर त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मागितलेलं आहे. तेव्हा इथे पौर्णिमा ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेते तेव्हा मानसी तिथे येते आणि तिच्या हातातून ते लेटर खेचून घेते. कुरिअरवाला खूपच जास्त घाबरतो कारण मानसीने ते लेटर पौर्णिमाच्या हातातून खेचून घेतलेलं असतं आणि इथे पौर्णिमा तिच्या हातातून ते लेटर घेण्याचा प्रयत्न करत असते, पण मानसी काही ते सोडत नाही. ती म्हणते, आज काही झालं ना तरीसुद्धा हे लेटर मी वाचूनच राहणार. याच्यामध्ये नक्की काय लिहिलं आहे ना ते मला बघायचंच आहे. तेव्हा इथे ते लेटर आता ती बघत असते. त्याच्यामध्ये काही लिहिलेलं नसतं, ते ब्लँक लेटर असतं. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणते, तुला किती वेळा सांगितलं माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही म्हणून, मग का हात लावलास? तेव्हा ती म्हणते, तुला इथे ब्लँक लेटर कोणी का पाठवलं असेल, याचा नेमका अर्थ काय आहे? तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुला काय करायचं आहे गं? तू का माझ्या गोष्टींमध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानसीचं लक्ष त्या लेटरकडे जातं. तेव्हा सर्वात शेवटीला लिहिलेलं असतं की मागच्या वेळेला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मागितलेलं आहे, ते लवकरात लवकर याच्यामध्ये लिहून पाठवून द्या म्हणून. तेव्हा इथे आता मानसी म्हणते, याच्यावरती असा प्रश्न का लिहिला आहे की मागच्या वेळेला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मागितलं आहे, म्हणजे हे सगळं ताईच्या रिलेटेड आहे का? सांग पौर्णिमा. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अजूनही ताईची वकिली करणं बंद केलेलं नाही आहेस का तू? हे बघ, तुला जे करायचं आहे ते कर, पण माझ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही. आता मी तुला शेवटचं सांगते. तेव्हा पौर्णिमा ते लेटर घेऊन बाहेर येते आणि म्हणत असते की मानसीला माझ्यावरती संशय आला आहे. तिला संशय आला आहे म्हणजे भूमिताईलासुद्धा आला असेल आणि त्या दोघी आता सतर्क झाल्या असतील. तेव्हा ही माणसं आता सारखी लेटर का पाठवत आहेत? आईंना आता एकदा कळलं आहे ना, पैशांचा बंदोबस्त झाल्यानंतर यांना पैसे मिळतील, पण यांच्यामध्ये अजिबात पेशन्स नाही आहेत, असं पौर्णिमा म्हणते. त्याचबरोबर ती नर्स आणि तिचा नवरा दोघेही आता बाहेर गेटजवळ आलेले असतात. त्यांना पैशांची गरज असते. एकदा मूर्खपणा केलेला असतो, पण त्याची चुकी अजून ते लोक भोगत आहेत. तर इथे आता सरकारी नोकरी ही सोडायची काय गरज होती आणि नको ते धंदे करायची यांना काही गरज होती का? आता हातची नोकरी सोडले आणि इथे पौर्णिमाकडे आणि रागिणीकडे पैशांची भीक मागतायत. त्याचबरोबर भूमी आता जात असताना कुरिअरवाला पळून जात असतो. तेव्हा भूमी त्याच्या मागे तरी म्हणते, एक मिनिट थांब, तू तोच कुरिअरवाला आहेस ना जो पौर्णिमाला इथे लेटर घेऊन येतोस? तेव्हा तो म्हणतो, हो मॅडम, मी तोच आहे. मी तर साधा कुरिअरवाला आहे. मला जे कुरिअर दिलं जातं तेच मी द्यायला येतो. तेव्हा भूमी म्हणते, हो का, तू कुरिअरवाला आहेस का? तुला त्या नर्सने पाठवलं आहे ना? तुला काय वाटलं मला माहिती नाही आहे? सांग ती नर्स कुठे आहे आणि काय ते लेटरमध्ये काय लिहिलेलं असतं ते सुद्धा सांग. तो म्हणतो, ते मला कसं माहिती असणार, मला काही माहिती नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, साळसूदपणाचा आव आणू नकोस, मला सगळं काय माहिती आहे, कळलं ना? त्या नर्सनेच तुला इथे पाठवलं आहे. तेव्हा ती नर्स म्हणते की भूमीने त्याला गाठलं आहे, त्याने आपलं नाव घेतलं ना तर आपली वाटच लागेल, चला इथून आता पळ काढूया. आणि ती नवऱ्याला घेऊन तिथून पळून जाते. तेव्हा भूमी आता त्या कुरिअरवाल्याला म्हणते की थांब, मी पोलिसांना फोन करते. जोपर्यंत खरं सांगत नाही ना त्या नर्सबद्दल, तोपर्यंत मी तुला आता कुठे जाऊच देणार नाही आहे. पोलिसांना फोन करते. पोलीस तुला जेव्हा त्यांच्याबरोबर घेऊन जातील ना तेव्हा तुझी अक्कल ठिकाणावरती येईल, थांब. तेव्हा भूमी इथे पोलिसांना फोन करत असते. पोलिसांना फोन करताच तो माणूस तिथून आता पळून जातो, पण जाता जाता त्याचा मोबाईल मात्र खाली पडलेला असतो. भूमी म्हणते, बरं झालं याचा मोबाईल मलाच मिळाला. आता गायकवाड सरांना याचा फोन देते. याच्यावरती नर्सचं काय बोलणं झालं असेल, काही चॅटिंग झाली असेल, ते सगळं काही मला कळेल. हा फोन गायकवाड सरांकडे नेऊन देते, असं भूमी म्हणते. त्यानंतर आता आई योगेश्वरीच्या समोर संध्याकाळचा दिवा लावल्यानंतर इथे आता मानसी म्हणत असते, ताई तुला माहिती आहे का, तो कुरिअरवाला ना परत आला होता. त्याने मानसीला एक लेटर दिलं, पण ते ब्लँक लेटर होतं आणि त्याच्याखाली फक्त एक प्रश्न होता की मागे जो प्रश्न विचारला होता ना त्याचं उत्तर मागितलं होतं म्हणून. मला असं वाटलं की ते तुझ्या रिलेटेडच असेल. पौर्णिमाला खूप राग आला, ती माझ्याबरोबर भांडली. तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं झालं ना मी त्याला पकडलं आणि त्याचा मोबाईल मला मिळाला, त्याच्यावरून आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो ना, तो फोन तू गायकवाड सरांना दिलास का? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो दिला.
तेव्हा मानसी म्हणते आता लवकरात लवकर तो कुरिअरवाला सापडू दे आणि ती नर्ससुद्धा. तेव्हा भूमी म्हणते तुझ्या तोंडून देवी आई बोलल्यासारखं वाटलं, तुझ्या मनासारखंच होऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता यशपाल आणि रागिनी दोघेजण आलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही यांना सोडून आणलंत. तेव्हा रागिनी म्हणते हो, तो सुटणारच होता गं, तो काही गुन्हेगार नाही आहे ना, त्याला जेलमध्ये डांबून ठेवायला, तो निर्दोष आहे. तेव्हा मानसी म्हणते काय निर्दोष? तेव्हा रागिनी म्हणते हो, तो निर्दोष आहे. मग निर्दोष व्यक्तीला काही डांबून ठेवतात का? आज ना उद्या तो सुटणारच होता. सध्या मी त्याला जामिनावरती सोडलं आहे, पण उद्या मी कोर्टामध्ये हे सिद्ध करेन की हा जो काही सापळा रचला होता ना तो खोटा आहे, हे काही खरं नाही आहे म्हणून. तर हा प्लॅन कोणी केला होता आणि का, हे सुद्धा मला कळले. त्याचबरोबर इथे आता रागिनी म्हणत असते की मानसी, तू नेहमी तुझ्या ताईच्या मागे पुढे फिरत असतेस ना, मग आता जा, आता सगळ्यांना खाली बोलावून घेऊन ये, मला सगळ्यांशी बोलायचं आहे महत्त्वाचं. तेव्हा इथे मानसी आता जाते सगळ्यांना बोलवण्यासाठी. रागिनी इथे भूमीला आता एक लूक देत असते. भूमीकडेच ती एकटक बघत असते आणि मनामध्ये म्हणत असते की भूमी, आता बघ तुझ्याच प्लॅनमध्ये तुला कसं अडकवते ना, ते बघच तू. तेव्हा इथे यशपाललासुद्धा राग आलेला असतो, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये आता भूमीने चांगलंच यशपाललासुद्धा अडकवलेलं असतं. तिला जाणून घ्यायचं असतं की नक्की यशपालचं इथे येण्यामागचं कारण काय आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते की जा मानसी, सगळ्यांना बोलावून घेऊन ये, आता जे काही बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे ते सगळ्यांसमोरच. तेव्हा इकडे भूमीला आश्चर्य वाटतं की नक्की इथे रागिनीला आता काय सांगायचं आहे, कारण भूमीला माहिती नसतं की रागिनीला तिच्या आणि गायकवाड सरांच्या प्लॅनबद्दल कळलेलं आहे. तेव्हा भूमी थोडी टेन्शनमध्ये तर आलेली असते, कारण रागिनीचा कॉन्फिडन्स लेवल खूपच जास्त हाय झालेला तिला दिसत असतो. तेव्हा रागिनी म्हणते की भूमी, आता तुझं काही खरं नाही आहे. तेवढ्यातच इथे आता सगळेजण खाली जमलेले असतात. आकाश, मानसी, अथर्व सगळेजण येतात. आकाश म्हणतो आत्या हे सगळं काय आहे, तू का बोलवलं आहेस आम्हाला? तेव्हा इथे आता फाशी घेण्यासाठी दोरी, चाकू हे सगळं काही तिने आता तिथे आणून ठेवलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. आकाश, तुझ्या बायकोला आहे ना भूमीला तू जरा सांग, अजूनही तिचा माझ्यावरचा संशय गेलेला नाही आहे. अजूनही ती मला चुकीचं समजते, गुन्हेगार समजते, माझ्यावरती संशय घेते. अरे मला आणि यशपालला, या दोघांनाही आम्हाला ती जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते. तिला असं वाटते की आम्ही दोघेजणं काहीतरी गुन्हा करतोय. म्हणून ना तू एक काम कर, आता ही दोरी घे आणि मला फास लावून टाक. सांग तुझ्या बायकोला मला फास लावायला. हा चाकू घे, माझ्या पोटात खुपसायला सांग, मारून टाकायला सांग रे मला. एकदाचा माझा तिला जीव घ्यायला सांग, म्हणजे मी मेले ना की ती संशय घ्यायचं तरी बंद करेन. तेव्हा आकाश म्हणतो आत्या हे सगळं तू का बोलतेस? तेव्हा रागिनी म्हणते नाहीतर काय बोलू, नाहीतर काय करू तूच सांग. अरे तिला माझ्यावरती इथे आता विश्वासच नाही आहे, नेहमी माझ्यावरती संशय घेत असते आणि या सगळ्यामध्ये बिचाऱ्या यशपाललासुद्धा अडकवलं तिने. यशपाललासुद्धा सोडलेलं नाही आहे. त्या निरपराधी यशपालची या सगळ्यात काय चुकी होती सांग ना. पण तिला असं वाटतंय की यशपाल आणि मी, आम्ही दोघेजणं नक्कीच काहीतरी प्लॅन करतोय आणि या घराला डुबवण्याचं काम करतोय असं वाटतंय तिला. म्हणूनच ती माझ्यावरती ही वेगवेगळे संशय घेत असते ना. म्हणूनच मला आता एकदाच या सगळ्याचा तुकडा पाडायचा आहे. घे ना हा चाकू घे भूमी आणि मला मारून टाक, एकदाचा माझा जीव घे. तेव्हा इथे रागिनी हे सगळं मुद्दामून करत असते, भूमीला आकाशच्या नजरेतून पाडण्याचं काम करत असते. पण ह्या वेळेला नियतीच्या मनामध्ये थोडंसं वेगळंच असतं. यावेळेला फासे रागिनीच्याच बाजूने नाही तर भूमीच्यासुद्धा बाजूने पडतात. आकाश म्हणतो आत्या हे सगळं काय आहे? भूमी म्हणते आत्या मी काय केलं आहे, असं का बोलताय तुम्ही? तेव्हा रागिनी म्हणते आकाश, अरे या भूमीचा संशय इतका वाढला आहे ना की यशपाललासुद्धा सोडलं नाही तिने. थांबा, मी तुम्हाला सगळ्यांना आता व्हिडिओ दाखवते. यशपालला एवढ्या मोठ्या गुन्ह्याखाली गायकवाड सरांनी अरेस्ट केलं होतं, पण तो प्लॅन फक्त गायकवाड सरांचा नव्हता तर भूमीचासुद्धा होता असंच मला वाटतंय. बघा हा व्हिडिओ बघा, याच्यामध्ये ही बाई काय बोलते ते बघा. त्याच्यामध्ये तो माणूस तिला विचारतो म्हणजे ही केस खोटी आहे तर, आणि हे सगळं तुला माहिती आहे? तेव्हा ती बाई म्हणते हो, गायकवाड सरांनी आतापर्यंत माझी खूप वेळा मदत केली आणि म्हणूनच त्यांच्या सांगण्यावरून मी त्यांना मदत करायला तयार आहे. त्या माणसाच्या तोंडून खरं काय आहे ना ते वधवून घ्यायचं आहे, म्हणून 2 दिवस केस चालेल, नंतरला बंद होईल. तेव्हा रागिनी म्हणते की बघा अथर्व, मानसी तुम्ही पण बघा, बघ ग पौर्णिमा, आई तू पण बघ. हा प्लॅन आहे ना त्या गायकवाडचा होता. गायकवाडनीच इथे यशपालला अरेस्ट केलं होतं, इथे आता त्या बाईची छेड काढली म्हणून. पण तू बघितलंस ना, हा सगळा प्लॅन त्या बाईनेच केला होता गायकवाड सरांच्या सांगण्यावरून. तेव्हा इथे भूमी आता बघ
तुझा हा प्लॅन आहे ना मी पकडला आहे. मला माहिती आहे तुझ्या सांगण्यावरूनच गायकवाड सरांनी यशपालला अरेस्ट केलं असेल, नाहीतर त्यांचा काय संबंध? यशपालला त्यांनी बघितलंसुद्धा नव्हतं. यशपाल हा आपली जबाबदारी नाही आहे का? तो आपल्या घरातला नाही आहे का? मग त्याला जर असं अरेस्ट केलं तर आपल्या महाजनांची इज्जत नाही का जाणार? तेव्हा इकडे आता आकाशला आश्चर्य वाटत असतं की या सगळ्याचा भूमीशी काय संबंध. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, नाही मला नाही वाटत की ताईचा या सगळ्याशी काही संबंध असेल. ताई का सांगेल ना गायकवाड सरांना, आणि गायकवाड सर ताईचं का ऐकतील? तेव्हा अथर्व म्हणतो नाहीतर काय. आणि आई हा व्हिडिओ जो तो दाखवलाच होता त्याच्यामध्ये त्या बाईने एकदा तरी भूमिताईचं नाव कुठे घेतले की भूमिताईच्या सांगण्यावरून त्यांनी हे सगळं केलं आहे म्हणून? अजिबातच नाही. म्हणून तर मला वाटतं ना की काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी गैरसमज झाला आहे. भूमिताई या सगळ्यामध्ये इन्वॉल्व नसणारच आहे. तेव्हा इथे भूमीच्या जीवात जीव येतो. नाहीतर आता भूमी पूर्णपणे फसलेली असते. भूमीला असं वाटतं की सगळ्यांना असंच वाटेल आता की माझा या सगळ्यामध्ये हात आहे. तेव्हा अथर्व म्हणतो की आई आम्हाला कुणालाच असं नाही वाटत की भूमिताईने हे सगळं केलं असेल, आणि तिला हे सगळं करून काय मिळणार आहे? तिचा या सगळ्याशी काय संबंध? तेव्हा रागिनी म्हणते, अरे असं काय करतोयस अथर्व? अरे भूमीशिवाय कोण सांगणार आहे गायकवाडला यशपालला अरेस्ट करायला? भूमीला तर माझ्यावरती संशय आहे ना, आणि यशपाल माझा माणूस आहे म्हणून तर भूमीने त्याला अरेस्ट करायला सांगितलं असेल असं मला वाटतं. तेव्हा अथर्व म्हणतो, नाही आई तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. भूमीताई असं अजिबात करायला सांगणार नाही. तिला हे सगळं करून काय मिळणार आहे? तिला जर प्रॉब्लेम असता तर ती आधीच बोलली असती, पण तिला त्यांच्याबरोबर काय प्रॉब्लेम असणार आहे? तेव्हा आपण तिच्यावरती विनाकारण आरोप करणं मला तरी चुकीचं वाटतं. तेव्हा आकाश म्हणतो, नाहीतर काय, मलासुद्धा नाही वाटत की या सगळ्यामध्ये भूमी आहे. आणि आत्या तुला असं का वाटतंय? त्या बाईने कुठे भूमीचं नाव घेतलं आहे का? आणि आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गायकवाड सरच देतील की त्यांनी हे सगळं का केलं असेल, यशपाल काकांना का अरेस्ट केलं असेल. याचं उत्तर आपल्याला आता गायकवाड सरच देतील ना, त्यांनाच आपण विचारूया. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की वा भूमी वा, अगं बघ म्हणजे सगळी गँग तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली गं. तुझी गँगने तुला वाचवलं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आत्या याला गँग नाही म्हणत, अहो ही माझी माणसं आहेत सगळी, आणि हा त्यांचं जे काही बोलतायत ना हा त्यांचा माझ्यावरील असलेला विश्वास आहे. माझ्यावरती त्यांचा विश्वास आहे म्हणून ते खंबीरपणे माझी बाजू घेऊन बोलतायत की मी हे केलेलंच नाही आहे आणि हे सत्य आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, तू किती खरं बोलतेस आणि किती खोटं हे मला बरोबर माहिती आहे. हे सगळं तुझ्या सांगण्यावरूनच गायकवाडने केलेलं आहे आणि मला अगदी खात्रीनिशी माहिती आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की रागिनी बास कर आता, मला आता जास्त काही बोलायचं नाही याच्यावरती. पण आता जर सगळेजण म्हणतायत ना की भूमीचा या सगळ्यामध्ये काही संबंध नाही आहे, भूमी इन्वॉल्व नाही आहे सगळ्यामध्ये, मग भूमी नाही आहे या सगळ्यामध्ये. भूमी असं का करेल? आणि आता या घरामध्ये मला वादविवाद नको आहेत. तू काही बोलणार, मग त्याच्यावरती भूमी काही बोलणार आणि घरामध्ये पुन्हा वाद होणार. ते मला काही नको आहे. आत्ताच्या आत्ता हा विषय इथे संपला पाहिजे. बास करा आता सगळं. त्याच्यामध्ये भूमीचं नाव कुठे आलं आहे का? मग भूमीवरती विनाकारण तुम्ही कुठलेही आता आरोप करू नका आणि या घरामध्ये वाद करू नका. थांबवा हे सगळं आता. आत्ताच्या आत्ता चला आणि जेवायला बसा बरं, सगळं आवरा. आणि असं आता आजी म्हणत असतात. तेव्हा इथे यशपाल आता मध्येच म्हणत असतो, पण मी सगळ्यांना सांगितलं होतं ना, मी निर्दोष आहे, मी काही केलेलं नाही आहे. रागिनी ताईंनी मला वाचवलं म्हणून रागिनी ताईंचा विजय असो, आई तुमचा पण विजय असो, तुमच्यामुळे सुद्धा मी वाचलो आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी म्हणजे मी तर इथे आता देवाशी प्रार्थना करेन की तू या सगळ्यामध्ये नाही पाहिजे, मला तू या सगळ्यामध्ये इन्वॉल्व नाही आहेस हेच खरं असू दे. कारण मला माहिती आहे या घरामध्ये तुझ्यासाठी घराची शांतता सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, हो की नाही? या घरामध्ये वाद नको व्हायला, शांतता हवी आहे अशी तुझी इच्छा असते मला माहिती आहे, आणि तेच असायला हवं आहे. पुन्हा या घरामध्ये आपल्यामुळे वाद व्हायला नको आणि कुणाचा इथे अपमानसुद्धा व्हायला नको, बरोबर की नाही? तेव्हा भूमी म्हणते, अगदी बरोबर, आणि तू सुद्धा या घराची शांतता राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करशील असं मला वाटतं. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, अरे माझे प्रयत्न तर सुरूच आहेत. तेव्हा इथे आता यशपालला रागिनीने जामिनावरती सोडवलेलं असतं, पण यशपालला सुद्धा माहिती असतं की कुठे ना कुठेतरी भूमीचा या सगळ्यामध्ये हात आहेच.
कारण गायकवाड सर विनाकारण असं काही करणारच नाही. जेव्हा जेव्हा भूमी असं काहीतरी सांगते तेव्हा गायकवाड सरसुद्धा अगदी व्यवस्थितरित्या भूमीला मदत करत असतात. म्हणजे त्यांनासुद्धा इथे गुन्हेगारीच्या विरोधामध्ये लढायला खूपच जास्त आवडतं. रागिणीसारख्या बाईलासुद्धा त्यांनी इथे अगदी हात जोडायला लावलेले असते. गायकवाड सर हे उत्तम पोलीस अधिकारी दाखवलेले आहे, जे प्रत्येक वेळेला आकाश आणि भूमीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात आणि त्यांची मदत करत असतात. आणि अगदी इथे धडाडीचे पोलीस अधिकारी आहेत. म्हणजे अगदी पुरावे शोधून काढणं, गुन्हेगारी वृत्ती संपवणं हे अगदी त्यांना व्यवस्थितरित्या जमतं आणि ते करतात. आणि म्हणूनच इथे भूमीला आणि आकाशला त्यांचा खूप मोठा आधार हा वाटत आलाय आणि वाटत असतो. तेव्हा इथे गायकवाड सर हे नेहमी भूमीची मदत करतात हे आता रागिणीला सुद्धा माहिती असतं. तेव्हा सगळेजण आता जेवायला जातात. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की भूमी, सगळेजण काही बोलू दे, सगळेजणांना काही वाटू दे, पण मला माहिती आहे या सगळ्यामध्ये ना तुझा हात आहे. तूच गायकवाडला सांगितलं होतंस यशपालला अरेस्ट करायला आणि हा व्हिडिओ माझ्याकडे आहेच गं. सगळे तुझ्यावरती जरी विश्वास ठेवत आहेत तरी मला माहिती आहे की तुला माझ्यावरती अजून विश्वास नाही आहे आणि तू हे मुद्दामून केलेस. तेव्हा मी तुला फक्त एवढंच सांगेन भूमी की आता माझ्यावरती अविश्वास दाखवू नकोस गं, माझ्यावरती संशय घेऊ नकोस. मला जेवढं वाईट वागायचं होतं ना या घराबरोबर तेवढं वाईट वागून माझं झालं आहे. आता मला फक्त चांगलं वागायचं आहे. तेव्हा प्लीज तू मला आता समजून घे, माझ्यावरती असा अविश्वास दाखवू नकोस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आपल्या मनामध्ये, आत्या मी तर तुमच्यावरती नेहमी संशय घेणारच. मी तुमच्यावरती कधीच विश्वास नाही ठेवू शकत. तुमच्यावरती एवढे गुन्हे केल्यानंतरसुद्धा विश्वास ठेवून बघितला, हाती काय लागलं माझ्या, नेहमी अपयश आणि नेहमी माझा विश्वासघातच झाला आहे. त्याच्यामुळे आता लवकरच जेव्हा पुरावे असतील ना माझ्याकडे तेव्हाच तुमच्याकडे मी बघते. तेव्हा इथे आता असं भूमी तिच्याकडे बघून म्हणते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा रागिनी आपल्या मनामध्ये म्हणते की नाही भूमी, तू नाही सुधारणार, तू माझ्यावरती संशय घेतच राहशील आणि तुझ्या ह्याच वागण्यामुळे आहे ना तू तुझ्या किती मोठ्या सुखाला मुकणार आहेस ना हे तुला माहिती पण नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, यशपाल रागिणीच्या रूममध्ये येतो. तेव्हा रागिणी म्हणते, तू इथे काय करतोयस यशपाल, का आलास तू इथे? हे बघ राजाराम कधीही येतील आणि राजाराम यांचं मत तुझ्या विषयी एवढं काही खास चांगलं नाही आहे हे तुला आत्तापर्यंत कळायला हवं होतं, हो की नाही? तेव्हा तू आता इथून जा. राजाराम कधीही रूममध्ये येतील, तुला जर इथे बघितलं ना तर त्यांना अजिबात आवडणार नाही, त्यांना राग येईल. तेव्हा तू आता इथून जा. तेव्हा यशपाल म्हणतो, हो हो जातो, पण तुम्हीसुद्धा आहे ना, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे म्हणून मी इथे आलो आहे, जरा समजून घ्या. तेव्हा रागिणी म्हणते, आता काय बोलायचं रे तुला, काय बोलायचं आहे आता माझ्याशी? तेव्हा यश म्हणतो की असं काय करताय तुम्ही? अहो आता त्या भूमीने मला मुद्दामून गायकवाडला सांगून अरेस्ट करायला लावली. याचा अर्थ काय होतो? भूमीला माझ्यावरती संशय आहे. म्हणूनच मी आता तुम्हाला इथे सांगायला आले आहे की लवकरात लवकर पैशांचा बंदोबस्त करा आणि मला इथून जाऊ द्या. तेव्हा रागिणी म्हणत असते, ए बाबा गप्प बस तू जरा, कुठून मी सारखे पैसे आणणार आहे रे? आधीच बरं झालं मी तुला सोडवलं, नाहीतर त्या भूमीने पूर्णपणे तुला अडकवायची तयारी केली होती. पण त्या बाईचं बोलणं मी ऐकलं आणि म्हणून मी तुला सोडवलं. त्याचं जरी काहीतरी भान राख आणि जरा नीट वाग, कळतंय का तुला? नाहीतर काही खरं नाही आहे दोघांचं. तेव्हा यशपाल म्हणत असतो, अहो तुम्ही मला वाचवलं, ठीक आहे ना, वाचवलं, पण याच्यामध्ये तुमचा पण फायदा आहेच की. तुमच्या फायद्यासाठीच तुम्ही मला वाचवलं आहे. नाहीतर आत्तापर्यंत तुमचा अवतार पाहता तुम्ही किती डेंजरस आहात आणि तुम्ही किती घरच्या लोकांना त्रास दिला आहे ना हे मला दिसतं बरोबर. सगळ्यांच्या नजरेतून, सगळ्यांच्या बोलण्यातून मला बरोबर सगळं दिसतं. म्हणूनच मी तुम्हाला काय म्हणतो आहे, तुमची जर इच्छा असेल ना की मी इथून लवकरात लवकर जावं, बरोबर की नाही, तर मग तुम्ही लवकरात लवकर माझ्या हातामध्ये पैसे ठेवा आणि मला जाऊ द्या. एक रकमी सगळे पैसे दिलेत ना तर मी लगेचच जाईन. तेव्हा रागिणी म्हणते, तुला काय वाटतं रे, रक्कम छोटी आहे का एक रकमी पैसे द्यायला? खरं तर तूच मला 10 लाख रुपये दे, मला गरज आहे, एका माणसाला द्यायचे आहे त्याचं तोंड बंद करायला. ते पैसे तू मला दे, मग मी नंतर तुला परत देईन. तेव्हा इकडे यशपाल म्हणत असतो, हे काय बोलताय तुम्ही, तुम्ही दिलेले पैसे मी तुम्हाला परत का करू? तेव्हा ती म्हणते, ए बाबा उपकार नाही मागत आहे तुझ्याकडून, मीच दिलेले पैसे आहेत ना ते, आणि तेच पैसे मी परत मागते, दे, मला एका माणसाला द्यायचे आहेत. यशपाल म्हणतो, अजिबात नाही, माझी एक इथे पद्धत आहे काम करण्याची. ते म्हणतात ना, एकदा धनुष्य बाणमधून सुटलेला बाण आणि त्याचबरोबर यशपालच्या हातामध्ये आलेले पैसे कधीच परत नाही जात, कधीच नाही जाणार परत, आणि मी तुम्हाला ते पैसे देणार नाही. तेव्हा एक काम करा, तुमच्या भल्यासाठी तेच आहे की लवकरात लवकर मला पैसे परत करा माझे आणि मला जाऊ द्या.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे रागिनी म्हणत असते की यशपालचा सुद्धा काहीतरी बंदोबस्त हा केलाच पाहिजे. आणि इथे आता गायकवाड सरांनी भूमीला सांगितलेलं असतं की हॉस्पिटलमधलं CCTV फुटेज मिळालेलं आहे, तेव्हा आपल्याला ते बघायला जायचं आहे. तेव्हा गायकवाड सर आणि भूमी दोघेही जण हॉस्पिटलमध्ये CCTV फुटेज बघायला जातात. रागिनीला ही बातमी कळते. रागिनी म्हणते मला लवकरात लवकर हॉस्पिटलला जायला हवं, ते फुटेज भूमीच्या नजरेस पडायला नको. तेवढ्यातच भूमी ते फुटेज बघते आणि म्हणते याचा अर्थ माझं बाळ. असं म्हणाल्यानंतर रागिनीला खूप मोठा धक्का बसतो आणि ते भूमीसुद्धा खूप जास्त आश्चर्यचकित होते.